दर्शन घेतोय आता. मला सर्व डिटेल करतो. बघा अंबाबाईचा फोटो आहे पाहून आता सर्व शेअर करतो. आता ही पूजा चालू आहे यांची. आता 1 मिनिटात तुम्हाला दाखवत आता हे सगळं मंदिर आहे. आता हिचा त्यांचा कार्यक्रम चालू आहे. आता सगळं डिटेल दाखवतोय आता तुम्हाला. आता हे आता पूजा चालू. तर वाहून हो का आपण आता मंदिर बघतो. आता हो आहे देवीचं मंदिर आहे. आता हे आपलं देवीचं मंदिर आहे. अंबाबाई मंदिर तिथं भाव देवी आपल्या. हे सगळं महाग बॅकवॉटर आहे भावना. हो का सगळं बॅकवॉटर आहे. हो का पाणी दिसलं का. हो NTPC इकडं पोलीस दल सगळं. इकडं छावणी दिसते. हो का इकडं. हे गुड मॉर्निंग मंडळी. तर नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी आज आपण आलेलो आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना उजनी धरणापाशी आपण जे फॉरेस्ट अलीकडचा जे ब्लॉक केला होता फॉरेस्टमधला इकडचा जे हिंगणगावचा भाग आहे ना तिथून तुम्हाला दाखवला. सगळं फिरून दाखवलं. मी तुम्हाला काय म्हणतो मी जिथं जाईल तिथं ब्लॉक करणार. तुम्हाला आता हे ब्लॉक करण्यासाठी आलेलो आहे मी. जिथं मी मंदिर म्हणलं होतं मी लहानपणापासून मी मंदिरात जायचं होते. मंदिरात काही मागचा आपल्या उजनी धरणाचा बॅकवॉटर आहे भाऊ. नाही बॅकवॉटर भाग आहे सगळा बॅकवॉटरचा भाग आहे. हे सगळं शेतकऱ्यांच्या शेते हे आहे. ते आपण त्या मंदिरात जे आलोय ना आता ते मंदिराचा ब्लॉक करायला होता. आपण ते मंदिर कोणचं आहे आणि धरणाच्या जवळ आहे भावनं. धरणाच्या पाठीमागाचं हे बॅकवॉटर आहे भावनं. हे मागचं ह्याच्या पलीकडच पाणी आहे भावनं. हे माग दिसतंय ना हे सगळं डॅम आहे भावनं. उजनी धरणाचा भीत आहे भाऊ मोठी. हे तारा बिरा दिसते ह्याच्या पलीकडं मोठी भीत आहे. त्याच्यावर पलीकडं पाणी आहे. तुम्हाला आता काय करतो सर्व आलोय मंदिर बघण्यासाठी. आता इथे कार्यक्रम चालू आहे. असं काय आपलं ब्लॉक करायचं आपलं जायचं. तुम्हाला दाखवण्यासाठी आलो ते मंदिरापासून धरणात जवळच मंदिर आहे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेलो आहे भाऊन. तर काय करतो लावतो बॅक कॅमेरा आणि तुम्हाला सगळं मंदिर कोणचं मंदिर आहे कोणच्या देवीचं मंदिर आहे तुम्हाला आज मी दाखवण्यासाठी आलो भाऊन. तर आलोय आपण अंदुबाई पशी भाऊन. अंदुबाई देवीचं नाव आहे भाऊन. अंदुबाई म्हणते ती जी लहानपणापासून जी नाव ठेवली होती तीच भाऊन तुम्हाला मी दाखवण्यासाठी आलोय. तर भाऊन लावतो बॅक कॅमेरा आणि तुम्हाला सर्व काय डिटेल शेअर करतो. मंदिर कसं आहे काय कोणत्या देवीचं आहे तर तुम्हाला सगळ्या मूर्ती भाऊन ही कोरी शैली आहे ती तुम्हाला सर्व डिटेल तुम्हाला शेअर करतो भाऊन. तर लावतो तुम्हाला बॅक कॅमेरा. तर भाऊन आपण जातोय आता मंदिरात. आता तुम्हाला दाखवतो आपली रॉयल इथं उभा आहे. आता आपण आता मंदिरात जे आलोय ना तुम्हाला ते दाखवण्यासाठी आलोय भाऊन. आता तर हे यांचा कार्यक्रम चालू आहे आपल्याला. तुम्हाला फक्त मंदिर दाखवण्यासाठी आलोय. आता काही मी लहानपणापासून इथं भाऊन यायचं मंदिरात. मी लहानपणापासून इथं मंदिरात येतो. चालत गेलो ते यायचं. आता आपण आता दर्शन घेऊया. आता आपण दर्शन घेतोय. आता मला सर्व डिटेल करतो. बघा अंबाबाईचा फोटो आहे पाहून. आता सर्व शेअर करतो. आता ही पूजा चालू आहे यांची. आता 1 मिनिटात तुम्हाला दाखवत. आता हे सगळं मंदिर आहे. आता हिचा त्यांचा कार्यक्रम चालू आहे. आता सगळं डिटेल दाखवतोय आता तुम्हाला. आता हे आता पूजा चालू. तर वाहून हो का आपण आता मंदिर बघतोय. आता हो आहे देवीचं मंदिर आहे. आता हे आपलं देवीचं मंदिर आहे. अंबाबाई म्हणते तिथं भाव देवी आपल्या पाय भाऊन पडून घे पाय आपलं. तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी आले बघून घेऊ शकता. आता ही पूजा करण्यासाठी व्यवस्था सगळे भावना आरती बिरती किंवा आरती ही सगळं करते ती माणसं. सगळं डिटेल शेअर करते भावना. आता बघून घेऊ शकता. आता जय माता दी. आता आपण फेरी घेऊन आता बघून घेऊ शकता. आता ही खिडकी आहे त्या देवीला. खिडकी आता ह्या यांचा काय कार्यक्रम चालू आहे आता काय माहीत नाही. आपण आता पाया करतोय. आता ही मागच्या आपण फेरी मारली. आता ही एकच बघा ही धरणात जवळच मंदिर आहे बघून घेऊ शकता तुम्ही. धरणाच्या जवळ आहे मंदिर. आता इकडे मंदिर आहे. आता आपण ह्याच्या पाया पडू. आता महादेवाचं मंदिर आहे भावांनो. शिवाचं आपल्या शंभू महादेवाचं मंदिर आहे भावांनो. पूजा बिजा मस्त केली आहे बाबा. बघून घेऊ शकता तुम्ही. आता
तुम्हाला मी मंदिर दाखवण्यासाठी आलोय भावानं, खास म्हणजे मंदिर दाखवण्यासाठी आलोय. आपण भावानं पाया पडू, आपले बाबा विश्वनाथाचे पाया पडू. बघून घेतलं असं भावना आता पाया पडलोय महादेवाचा, आपल्याला भक्तच आहे महादेवा, तेवढा काय फुल भावानं पाया ऐक आपल्या बाबाचं फुल घेतलं आता आपली सांगा असं म्हणून. इकडं काय आहे तुम्हाला दाखवतो बघून येऊ शकता. माग हे जाळे बिळे मारलेले आता हे मंदिराची जागा दिसते आता, मंदिराची जागा दिसते आता. ही महादेव मंदिर, पलीकडे आंदोबाईचं मंदिर, ही शेतकऱ्यांच्या जागा राहण्याची पाहणं सगळं. हो काही जाळे बिळे मारलेले, देवीच्या जागासाठी मारली जाळे पाहणं. व्यवस्था भारी आहे भावना. इथं जसं आहे तसं व्यवस्था डेव्हलप होत चालली आता. हो का आता हे तुम्हाला इथं जुनी दगड आहे ती भावना. आता इथं जुनी दगड तुम्हाला दाखवतो आता. जुनी दगड आहे ती भावना. आता हो का हे आता कसे कोणचे दगड आहे बघून येऊ शकता. आता ही जुनं शिलालेख आहे भावना, जुना शिलालेख गवलेलं. आपण एकदा तुम्हाला दाखवलं होतं भाऊ, कोणतं ते मंदिर दाखवलं होतं भाऊ, मला आठवण नाही पण ते दाखवलं होतं शिलालेख. हां आपल्याला परवा दिवशी ब्लॉक केलेला भावानं तिकडं पळस देवला मराठी ब्लॉगमध्ये पाहून. तुम्ही बघायचं असलं तर तुम्ही बघून येऊ शकता. तसं सेम आहे भावना. तर हो का हे कसं आहे आता ही नंदी, जुनं नंदी भावानं दगडात कोरलेलं आहे. नंदीच जुनं दगडात कोरलेलं नंदी भावानं. हे नंदीचं आहे भावानं. ही माझ्या अंदाजे गणपतीची मूर्ती दिसते भावानं. बघून येऊ शकता तुम्ही कसल्या मूर्ती शिलालेख दगडात कसं कोरले भावानं. बघा केला कसं मूर्ती बिर्ती कोरलेली आता. हे इथं बरोबर छान बरोबर आकारने देऊन आधीच्या जुन्या काळात भावना कशी कोरत असते बघा. अशी कोरायचं म्हणजे सोपं नाही भाऊ असं. हे बघा गणपती बाबा, हे बघा गणपतीच कसा कोरला गणपती. आता ही नंदीचीच मूर्ती बघून शकता. आता ही काय आता काय मला माहिती नाही. आता हे बघून घेऊ शकता. बघितलं हो का हे पूर्वी कसं काम केलं असेल बघून घेऊ शकता. विठ्ठल रुक्माईचं दिसते, वाटतंय जरा थोडं बघून घेऊ शकता भावना. किती मोठं मंदिर आहे. मंदिराची व्यवस्था सगळं आहे भावना. ही मोठी व्यवस्था आहे सगळी. आता ही कार्यक्रम चालू आहे इथं आता कार्यक्रम चालू आहे आता, त्यामुळे तुम्ही बघून घेऊ शकता. बिसाय भारे भावना सगळं बसण्याची व्यवस्था ही आहे. तर इथं फारसे टाकले नाही ते बरं का. हो का इथं आता फारसे टाकले नाही ते आता बघून घेऊ शकता. आता तुम्हाला काय मी म्हणतो भावना, माझ्यातर्फे तुम्हाला मी जिथं जाईल तिथं आता आज तुम्हाला हे मंदिर दाखवण्यासाठी. मंदिर छोटंसं आहे भावना, मंदिर काय मोठं नाही. तुम्हाला अजून एक दाखवतो भावना. ती आपण जी बिल्डिंगचा ब्लॉक केलता का, हो का दिसली का ती बिल्डिंग. ते आपण इकडं आलोय बघून. ती बिल्डिंगचं आपल्या घरापासली बिल्डिंग, रेस्ट हाऊस. त्याच्या एकदा जायचं म्हणलं नव्हतं तुम्हाला. ती बिल्डिंग तिकडची आपलं हे सगळं घर इकडं पलीकडे राहिलं, नदीच्या पलीकडं. आपण नदीच्या अलीकडं आलोय. हे सगळे बघून घेऊ शकता आता तुम्ही. सर्व डिटेल तुम्हाला दाखवतो भावना. आता तुम्हाला इकडं थोडं फिरून दाखवतो आता. सगळं तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो सगळं दाखवतो आता. आपण चाललंय बाहेर चाललंय तुम्हाला दाखवतो आता सर्व डिटेल. आपली चप्पल इथं सोडली आता. इकडं बाबा आपण बघू शकता. आता हे त्यांचं कार्यक्रम चालू आहे. पलीकडं धरणाची जाळी बघू शकता आता तुम्ही. आता हे चिचा सगळे आहे ते बरं का. चिचाची झाडं बिडं सगळे आहे ते आता. इकडं पलीकडं तुम्हाला म्हणलं का धरणाची भीत आहे म्हणलं तुम्हाला. पलीकडं येतंय का, येतं आलं बघा.
हो का आलो का भावना आता तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलो ही धरणाची भीत पलीकड पूर्ण धरण आहे भावना उजनी धरण त्यातनं लांब जात नाही जवळ म्हणजे लांब जात नाही कारण काय पोलीस असले राड आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा दाखवतो आता बघून येऊ शकता हो दिसलं धरण आहे बाबा उजनी धरण हे आपण पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आहे सगळं आता हे धरणाची भीत आहे बाबा हे धरणाची भीत कॅनल बारका छोटासा बघितला कॅनल सर्व आहे त्या झाडाला आहे तेव्हा पण हातालाच येत नाही ते असं ना काय तुम्हाला मी काय म्हणतो भावांनो मी जसं असेल तुम्हाला रिअलिटी जेन्युइन कंटेंट तुम्हाला दाखवायसाठी आले भाऊ उन्हाचं इकडे घडतं तुम्हाला दाखव सौर ऊर्जेचं सगळं आहे भावांना आता ही सौर ऊर्जेवर सगळ्या बघा ही सौर ऊर्जेवर आहे आपण दिसला सौर प्लेट आपण पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू रे भाऊ इथनं गेलो असतो आपण आता हे लईच खटगाय खटगाय तुम्हाला दाखवण्यासाठी मी पाहून मी चाललोय वर आता बघून येऊ शकता तुम्हाला दाखवण्यासाठी वर चढतोय आता धरणाच्या भीतीवर चढतोय घसरतोय आता राव लई घसरतय रे बाबू बघितलं दाखवायसाठी वर चालूया हे सगळं महाग बॅकवॉटर आहे भावना हो का सगळं बॅकवॉटर आहे हो का पाणी दिसलं का हो हे NTPC पोलीस झाले सगळं इकडं छावणी दिसते हो का इकडं बॅकवॉटर सगळं बघून घेतलं का सगळं हे दाखवलं तुम्हाला पाहून चला खाली बाबा जाऊन वर ना कसं आहे रिस्क घेण्यात नसते माझा आता इथनं उतरायचे बाबा चढलो बघा घामच काढला गाड्या पलीकडं बघितलं भाऊन तुम्हाला दाखवण्यासाठी पलीकडे गेलतो पलीकडे बॅकवॉटर सगळं दाखवलं आता सगळे डिटेल तुम्हाला शेअर केली भाऊन सर्व डिटेल तुम्हाला शेअर केली भाऊन तर कसा भाऊन आज आलतो आपण आंदूबाईच्या दर्शनी आंदूबाईला आता येऊन तुम्हाला सर्व डिटेल शेअर केली मंदिरात बिंदिरा सगळं तुम्हाला डिटेल दाखवले इथनं धरण जवळच भावना हो काही धरण महादेव धरण इथं आंदूबाई मंदिर आहे बघून घेऊ शकता मंदिर आहे तुम्हाला सर्व डिटेल शेअर केली तर भावना तुम्हाला मी काय म्हणतो माझ्यातर्फे तुम्हाला जेन्युइन रिअल कंटेंट शेअर भेटतील भाऊ तुम्हालासाठी मी एवढे लांब खासाठी दाखवण्यासाठी आलो तर जर आपले धीरज ऑफिसर चॅनल जर नवीन असाल तर भावना सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला तुमच्यासाठी एवढी रिस्क घेत असतो मी लाईक करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले डेलीचे कंटेंट भावांनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटतील भावांनो तर भेटूया भावांनो उद्या डे 70 मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो हर महादेव भावांनो